नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. काँग्रेस कमिटीच्या सचिवांसह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. रस्ते दुरुस्तीची उर्वरित कामं 30 मेपर्यंत पूर्ण करावीत. पालिका आयुक्त सौरभ राव. आणि महापालिकेच्या अर्धवट कामांमुळे प्रशासनावर खासदार राजन विचारे यांचा संताप व्यक्त. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवकांनी 19 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिलच्या मुक्तागिरी बंगल्यावर जाहीररित्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळेला महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश दिवर, महाराष्ट्र काँग्रेसचे भटके आणि मुक्त जाती विभागाचे कार्याध्यक्ष अतुल वंजारी, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. शिवसेना प्रवेशाच्या वेळेस जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार मुर्जी पटेल, ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार तसंच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश कांबळे म्हणाले की सध्या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा होणारा विकास आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना, यामुळे पुढील विकास कामासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं. तसंच शिवसेनेचे उपनेते खासदार राहुल शेवाळे, ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी 24 एप्रिलला करून सर्व कामं 20 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरुवारी आयुक्तांनी पाहणी केली. घोडबंदर रोडवरील बहुतांश कामं पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामं 30 मेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA इत्यादी प्राधिकरणांना दिलेत. तसंच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सूचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू राहील या दृष्टीनं नियोजन करण्याबाबत सूचित केलं. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. यावेळेला नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभाग, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित तिसीकर यांच्यासह पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDAचे अधिकारी, मेट्रो, विद्युत महावितरण इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्याची सतत पाहणी करत असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं. संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुखपर्यंत सुरू असलेली कामं पूर्ण होत आली आहेत. शेवटच्या टप्प्यातील कामं 30 मेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. आता पावसाळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण रस्ता आहे, इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे, वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे, वाहतूक सुरळीत असला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे, याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत. मागचे महिने हे आपला व्हिजिट इथे झाला होता आणि आजही MMRDA, मेट्रो, PWD, ट्रॅफिक पोलीस, ठाणे महानगरपालिकाची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण 1-1 इंच जागेची पाहणी केली आहे. संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे. साधारणतः 31 मेपर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहीत धरला आहे, ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः 2-4% काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे, तो करून घेण्याचं आपला नियोजन आहे. याच्यासोबतच घोडबंदर रस्त्यावर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे, पाणी नाही अडला पाहिजे, याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत, सगळे कल्वर्ट्स आहेत, तो क्लीन करण्याची कारवाई कंप्लीट करण्यात आली आहे. मर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत, तो नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याचीसुद्धा आपण खात्री करत आहोत. बरोबरच त्याचे आपण आता कासरबडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत 5 जूनपर्यंत कंप्लीट होईल याचीसुद्धा सूचना आणि निर्देश MMRDAला देण्यात आलेला आहे. नालेसफाईची 31 मेची डेडलाईन संपायला काही दिवस शिल्लक असतानाच कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यातच अर्ध ठाणं खोदून ठेवलं असून तलावांची झालेली दुरावस्था, कचऱ्याची समस्या, नालेसफाईची समस्या, घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबले तर याला प्रशासन जबाबदार असेल, असा संताप शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर बैठकीत तलावांचं शहर ओळखलं जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोलखोल करण्यात आली. एखादा लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्रांची कुणाच्या सांगण्यावरून दखल घेत नसेल तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल विचारे यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासन कारभार सांभाळतंय. आपल्याला वाटेल तसं काम अधिकारी करतायत. तसं सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचे अंकुश राहिलेले नाहीत. गेल्या 6 महिन्यांपासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्यासाठी मागणी करत होतो. याचं नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून त्याकडे गांभीर्यानं दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची बिलं काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मारतायत. सिद्धेश्वर तलाव, ब्रह्माळा तलाव, मदारडी तलाव मासे मारायला अधिकारीच जबाबदार आहेत. पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्यानं जर या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यांच्या घरात घुसलं तर याला अधिकाऱ्याला धरून त्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं 51% पूर्ण झाली असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं दिलाय. यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90% जास्त झाली आहे. आता प्रामुख्यानं मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत अशा छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आलंय. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीनं बहुतांश सफाई झाली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात जिथे छोटे नाले आहेत तिथे मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत. तिथे आता नाले सफाईचं काम सुरू झालंय. नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करतायत. नाल्यातून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. नियोजित वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तिथे येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे. मध्यंतरीच्या काही घटनांमुळे ठाणे शहर पोलिसांच्या प्रतिमेवर थेट बोट ठेवलं जाऊ लागलंय. याच दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य कार्यालयात बसलेल्या अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीने आता पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीचीही कसोटी लागणार आहे. मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांना कामानिमित्त भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचा अभिप्राय हा महत्त्वाचा असल्यानं त्या अभिप्रायात चांगल्या वाईटाचा शेर अधिकाऱ्यांबाबत मारता येतात. ही प्रणाली 15 एप्रिल 2025 पासून सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत 3091 नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे. तसंच 48 जणांनी फक्त अभिप्राय नोंदवलाय. त्यामध्ये एका नागरिकानं एका पोलीस अधिकाऱ्याबाबत असमाधानकारक असा शेरा मारून नाराजी व्यक्त केल्याची बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे सद्यस्थितीत आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यात स्वागत कक्ष असून तिथे नोंदवहीत नागरिकांची नोंद केली जाते. 30 नोंदवही येत्या काळात कालबाह्य होऊन तिथेही अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या या प्रणालीद्वारे अभ्यागतांना त्यांचा मोबाईल फोन नंबर, पत्ता, संबंधित पोलीस ठाणे तसंच कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे ही माहिती संगणकामध्ये भरावी लागते. तसंच ज्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे त्यांचे स्वीय सहाय्यक वाचक यांना लगेचच मोबाईलद्वारे नोटिफिकेशन्स जाणार आहे. सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या 3 हातनाका चौकात सिग्नल यंत्रणेच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबामधून वीज प्रवाह होत नसल्याचं समोर आलं असून त्यामुळे सिग्नल खांबामुळे विजेचा धक्का लागला नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. ठाण्यातील 3 हातनाका चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. या चौकातील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. यातील एका सिग्नल यंत्रणेच्या खांबा लागूनच एक शिडी ठेवण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला. त्यावेळेला विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. मुलाच्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याचं सांगण्यात आलं. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SS कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खांबा लागून असलेल्या शिडीवर चढलेल्या एका 10 वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
त्याला विजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू आहे. या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभम केसवानी यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेच्या माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी गेले आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली. त्यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचं आढळून आलं. तसंच खांबामुळे विजेचा धक्का लागला असता तर सिग्नल यंत्रणेची कळ बंद होऊन सिग्नल यंत्रणाच बंद पडली असती. मात्र तसं काही झालं नसून सिग्नल यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे. या खांबाच्या वरून इतर संस्थांच्या विद्युत तारा गेल्या असून त्यामुळे ही घटना घडली का हे सांगता येत नाही असंही त्यांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा काँग्रेस कमिटीच्या सचिवांसह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. रस्ते दुरुस्तीची उर्वरित कामं 30 मेपर्यंत पूर्ण करावीत. पालिका आयुक्त सौरभ राव आणि महापालिकेच्या अर्धवट कामांमुळे प्रशासनावर खासदार राजन विचार यांचा संताप व्यक्त. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.